मित्रांनो, प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचं अयोध्येमध्ये उद्घाटन होतोय. उद्घाटन सोहळा साजरा होतोय. त्या सोहळ्यामध्ये बऱ्याच जणांना आमंत्रण मिळालंय आणि बऱ्याच जणांचं आमंत्रण नाकारलेलं आहे. म्हणजे त्यांना आमंत्रण देण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. नाकारलं म्हणजे त्यांना आमंत्रण दिलेलं नाहीये. अशामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता उद्धव ठाकरे काय म्हणतायत की हा आमचा अपमान आहे, शिवसेनेचा अपमान आहे, बाळासाहेबांचा अपमान आहे, अशी आता चर्चा चालू आहे. नक्की हा बाळासाहेबांचा अपमान आहे का? उद्धव ठाकरेंचा अपमान आहे का? की शिवसेनेचा अपमान आहे? हे पडताळून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. पण हे आमंत्रण कोणी दिलं? तर राम मंदिर न्यास म्हणजे राम मंदिराचं जे हे बघणार आहेत, काय म्हणतात त्याला, सगळं कारभार, त्या समितीने हे आमंत्रण दिलेलं आहे, ना की BJPने, ना की मोदी सरकारने. मोदी सरकारला सुद्धा आमंत्रण मिळालेलं आहे. म्हणजे जे सरकारमध्ये आहेत त्यांना सुद्धा आणि विरोधी पक्षामध्ये सुद्धा आहेत त्यांना सुद्धा. राम मंदिराच्या न्यासने म्हणजे त्या राम मंदिराचं जे हे बघणार आहेत, कारभार सांभाळणार आहेत, त्या कमिटीने हे आमंत्रण देण्याचं किंवा आमंत्रण नाकारण्याचं, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. हा BJPचा, नरेंद्र मोदींचा किंवा आणखीन कुठल्याही संघटनेचा नाही आहे. पण ह्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला नाही, कोणाचा मान ठेवला गेला, ही गोष्ट आता चर्चेला आलेली आहे. हा राजकीय विषय म्हणून हाताळला जातोय, हे राजकारण म्हणून हाताळलं जातंय. त्याच्यात किती तथ्य आहे हे आपण समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, तर मला प्रोत्साहन मिळेल. मला एक प्रोत्साहन मिळेल की मी माझे विचार तुमच्यासमोर मांडतोय, मी वास्तव मांडतोय आणि अभ्यासाअंती मी तुमच्यासमोर हा विषय ठेवतोय. मला एक प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यासमोर वास्तव ठेवण्याचा एक जोश असेल मला. मित्रांनो, आज आपण चर्चा कशावर करतोय तर उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिलं गेलं नाहीये. आणि ते कोणी नाही दिलंय? जो कारभार आता चालवणार आहेत. कशाचा? तर राम मंदिराचा जो कारभार चालवणारी जी समिती आहे, न्यास आहे, त्यांनी हे आमंत्रण दिलंय. कोणाला आमंत्रण द्यायचं आणि कोणाला आमंत्रण नाही द्यायचं हा त्यांच्या हातात आहे. भारत सरकारला सुद्धा, जे सरकारामध्ये आहेत, जे आता राज्य चालवत आहेत, त्यांना सुद्धा, राजकर्ते जे आहेत, आता जे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांना सुद्धा, म्हणजे BJP, NDA आणि इंडिया आघाडी, असे आता दोन आपण विरोधक बघू. कोण? NDA आणि इंडिया आघाडी. त्यांच्यामधील आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना किंवा यांच्यामधील आमदारांना, खासदारांना किंवा नेत्यांना आमंत्रण कोणी दिलंय? तर राम मंदिर न्यासने, त्या समितीने, त्या कमिटीने. आणि हे देताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टाळलेलं आहे. तर किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे? हा अपमान आहे की मान आहे, सन्मान आहे, काय आहे? याच्यावर आपण चर्चा करतोय. मित्रांनो, पहिली आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. पार्श्वभूमी या विषयाची. राम मंदिर तिथे निर्माण व्हावं अयोध्येला, तिथे रामाचा जन्म झालाय असं म्हटलं जाते, असा विषय आहे. हा काल परवाचा नाहीये.
हा काल परवाचा नाही आहे, तर हजारो वर्षापूर्वीचा आहे. हा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे. तिथे एक मंदिर होतं किंवा रामाचा तिथे जन्मभूमी आहे. तिथे जन्म झाला होता. तिथे राजवाडा होता आणि तो तोडला कोणी? बाबरने. आणि तिथे मस्जिद उभी केली. तिथे मस्जिद उभी केली. आणि ते जागा जी रामभूमी म्हणजे जन्मभूमी आहे रामाची, अशी म्हटली जाते. आता त्याचे पुरावे तर कोणी देऊ शकत नाही ना. हजारो वर्षापूर्वीचे पुरावे कोणी देऊ शकत नाही की खरोखरच तिथे प्रभू रामचंद्र जन्माला आलेत म्हणून. पण पौराणिक कथा किंवा जे ग्रंथ आहेत त्याच्यात जे उल्लेख आहेत त्यानुसार प्रभू रामचंद्र तिथेच जन्माला आले, हे पुरावे आहेत. पण त्या पुराव्याला कोणी मानत नाहीये, त्यांना मानत नाहीये. पण कुराण हा आसमान से गिरी हुई, आसमान से प्रकट हुई किताब आहे, ह्याला सर्व मानतात. म्हणजे त्याच्यात जे लिहिलंय ते अल्लानेच लिहिलंय, अल्लानेच सांगितलंय. त्यांच्या नबीने लिहून काढलेलं आहे. अल्लाने जे सांगितलं ते नबीने लिहून काढलं, त्याला सगळीकडे मान्यता आहे. ते खरं आहे, ते वास्तव आहे, असं अगदी बेंबीच्या देठापासून सांगितलं जाते. आणि ते हजारो वर्षापूर्वीच नाही, काही वर्षापूर्वीच आहे. पण जे हजारो वर्षापूर्वीची जे ग्रंथ आहेत, हजारो वर्षापूर्वीची जे ग्रंथ आहेत त्याच्यात जी नोंद आहेत, विविध तऱ्हेने विविध प्रकारे, त्याच्यावरती कोणाचा विश्वास नाही, त्याला पुरावे द्यावे लागतात, ते सिद्ध करावे लागते. आणि हेच सिद्ध कोर्टात केल्यानंतर बरेचसे पुरावे दिलेत आणि त्यानंतर कोर्टाने त्याला मान्यता दिली की इथे मस्जिद नव्हती, तर इथे हिंदू धर्माच्या जवळचा असा तिथे स्ट्रक्चर होतं. म्हणजे हिंदू धर्माला जी मान्यता आहे, हिंदू धर्मामध्ये जी मान्यता आहे, अशा प्रकारे जे स्ट्रक्चर उभं केलं होतं, बांधकाम होतं, ते तोडून गझनीच्या बाबराने तिथे ते तोडलं आणि तिथे मस्जिद उभी केली. त्यामुळे कोर्टाने ते मोडीच काढलं, बाबरी मस्जिद, आणि राम जन्मभूमीला मान्यता दिली. आणि आता राम जन्मभूमीमध्ये त्या मंदिर बांधलं जाते आणि त्याचा आता उद्घाटन सोहळा आहे आणि त्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रण दिली जाते. पण ही गोष्ट करण्यापूर्वी काही वर्षापूर्वी ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली गेली. ती कोणी केली? शिवसैनिकांनी केली का? बाळासाहेबांनी केली का? तर नाही. तिथे कोण मारले गेले? तर शिवसैनिक मारले गेलेत का? तर उत्तर मिळेल नाही. जर सखोल त्याचा अभ्यास केला तर तिथे जे मारले गेलेत, जे कारसेवक होते, ते मारले गेले ते बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, RSS. आता ह्या संघटना कोणाशी निगडित आहेत? तर BJPशी. म्हणजे थोडक्यात BJP वाले, भारतीय जनता पार्टीवाले असं म्हणायला हरकत नाही. कारण रथयात्रा काढली होती त्यावेळेला. कोणी काढली होती? अडवाणीने. मग अडवाणीने हे मान्य केलं का? तर नाही. अडवाणींना सुद्धा अरेस्ट केलं गेलं होतं, नजर कैदेत त्यांना ठेवलं होतं, त्यांच्यावरती केस झाली, त्यांच्यावर आरोप दाखल झाले. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यावरही आरोप केले गेले, त्यांच्यावरतीही केस झाली. पण यांनी सुद्धा नाकारलं की आम्ही याच्यात नव्हतो, आम्ही याच्या विरोधात होतो, आम्हाला हे मान्य नाहीये की मस्जिद अशा प्रकारे तोडली गेली. याचा अर्थ काय झाला? नेते लोक काय करतात? शेवटी नामानिराळे होऊन जातात. नेते लोक काय करतात? नामानिराळे होऊन जातात. मरतात कोण? तर सामान्य कार्यकर्ता मरतो. मित्रांनो, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. पण
दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी रथयात्रा काढली, ती रथयात्रा नियोजन करणारे कोण होते? तर नरेंद्र मोदी होते. याची नियोजनता कोणाकडे होती? तर नरेंद्र मोदी यांच्याकडे होती. त्यावेळी ते प्रकाश झोतात नव्हते. पण त्याचा इतिहास जर तुम्ही बघाल तर सर्व सूत्र नरेंद्र मोदी यांच्या हातात होते. मग नरेंद्र मोदी यांनी तोडली का? अर्थात नरेंद्र मोदी यांनी तोडली असं म्हणायला हरकत नाही. पण इनडायरेक्टली, पडद्याच्या मागे राहून. हे अधर्म नाही, हे धर्मच आहे. हे धर्माचं काम केलं. पण किती दिवस, किती काळ याची वाट बघणार? तो विध्वंस झाल्यानंतरच त्याला गती मिळाली या विषयाला. अन्यथा ही गती मिळाली नसती आणि हा दिवस उजाडला नसता. आता बाळासाहेबांनी सुद्धा मान्य केलं. बाळासाहेब सुद्धा म्हणाले, अगदी कोर्टात उभे राहून, की जर माझ्या शिवसैनिकांनी तोडलं असेल तर मला अभिमान आहे, मला आनंद आहे. त्यांनी डायरेक्टली मान्य नाही केलं, हां मी तोडली म्हणून. मित्रांनो बघा, किती विडंबना आहे. कुठल्याही नेत्याने असं म्हटलं नाही, मग तो BJPचा असो किंवा शिवसेनेचा असो किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा असो, की मी तोडली म्हणून, मला द्या फाशी, मला शिक्षा करा, असं कोणी म्हटलं नाही. त्यामुळे अडवाणींना सुद्धा इथे आमंत्रण दिलं गेलं नाहीये. त्याच्यावर सुद्धा बोंबाबोंब चालू आहे. त्याच्यावर सुद्धा बोट ठेवलं जाते. अडवाणींनी ते नाकारलं होतं. तसं बघायला गेलं तर अडवाणींना सुद्धा आमंत्रण देणं चुकीचं आहे. आता राहिले उद्धव ठाकरे. पण बाळासाहेबांचं नाव घेत आहेत ते. बाळासाहेबांचा अपमान आहे, शिवसेनेचा अपमान आहे. बाळासाहेबांचा हा अपमान नाही आहे. बाळासाहेब जर आज अस्तित्वात असतील आणि जर त्यांना नाकारलं असतं तर तो अपमान झाला असता. कारण त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा झेंडा, हा अजेंडा अगदी मजबूतरित्या मांडला होता, ठेवला होता. ते कडवट हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधीच नाकारला नाही. डायरेक्ट इनडायरेक्टली का असो ना, त्यांनी ते मान्य केलं. की कोणी नसेल, माझ्या जर शिवसैनिकांनी केलं असेल त्याचा मला गर्व आहे, आनंद आहे, असं ते बोलायला कचरले सुद्धा नाहीत. त्यामुळे बाळासाहेब जर अस्तित्वात असते, ते जर जीवित असते तर ती गोष्ट होती. पण उद्धव ठाकरे यांचा अपमान आहे का? तर मुळीच नाही मित्रांनो. कारण उद्धव ठाकरे यांनी पहिला अपमान कोणाचा केलाय? तर महाराष्ट्रातल्या जनतेचा. ते म्हणतात अपमान, पण त्यांनी केलेले अपमान जर त्याचा पाढा वाचायला सुरुवात केला तर खूप मोठा पाढा होईल. पण आपण 2019चाच विषय घेऊ. 2019 मध्ये युतीमध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत. जनतेने तुम्हाला, नागरिकांनी तुम्हाला युतीला निवडून दिलं. असं असताना तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. जनतेने दिलेलं जे मत होतं, त्यांनी दिलेला निर्णय होता, त्याचा तुम्ही अपमान केलात आणि आघाडी केली. भले तुम्हाला अमित शहानी शब्द दिला होता, बंद दरवाजाच्या मागे नाही दिला होता, ही ठवाक बाजूला गोष्ट. आणि त्याचा तुम्ही कधीच कुठल्याही प्रचार सभेत उल्लेख केलाच नाही. त्या जर वेळी केला असतात उल्लेख, तुम्ही बोलू शकला असतात. जेवढे देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रत्येक वेळी घेतलं गेलं तेव्हा तुम्ही म्हणाला असतात की निवडणूक झाल्यानंतर आपण ठरवू की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनेल की BJPचा बनेल. हे तुम्ही प्रचार सभेत मांडला असतात विषय. पण तसं झालं नाही, कारण तुम्ही खोटं बोलतात. अमित शहाने तुम्हाला कुठलाही शब्द दिलेला नाहीये. कारण तुमचा खोटेपणा वेळोवेळी जनतेसमोर आलाय. आताच शर्मिला ठाकरे यांनी वक्तव्य केलं किणी प्रकरण. त्यावेळी तुम्ही राज ठाकरेला सुद्धा गुंतवण्याचा प्रयत्न केला त्या प्रकरणात.
कारण त्यांचं राजकीय भवितव्य तुम्हाला काय करायचं होतं, संपवायचं होतं. म्हणून तो हा उल्लेख केला गेला. शर्मिला ठाकरे यांनी केला, आठवण करून दिली. तुम्ही आभार मानले त्यावेळेला, त्यावेळी आम्हालाही आभार मानायची संधी तुम्ही दिली नाही. म्हणजे बघा, आपल्या भावाचं अस्तित्व संपवण्यासाठी, हे फक्त राजकीय अस्तित्व नव्हतं, तर त्याचं पूर्ण अस्तित्व संपवण्यासाठी केलेला प्रकार, चिणी प्रकार. म्हणजे मित्रांनो, विचार करा, हे उद्धव ठाकरे ही व्यक्ती कशी आहे. उद्धव ठाकरे ही व्यक्ती कशी, आपल्या भावालाही त्यांनी सोडलं नाही. जो त्याच्याबरोबर लहानाचा मोठा झाला, त्या कुटुंबात वाढला, बाळासाहेबांच्या वरद हस्तेखाली ते दोघे वाढले. त्याचं राजकीय अस्तित्वच नाही, तर त्याचं पूर्ण अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी. म्हणजे पूर्ण त्यांचं जे आता राजकीय भवितव्य आहे, किंवा त्याच्या अगोदर अगदी बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात जे काय घडलं ते सुद्धा जगजाहीर आहे. आपल्या पित्याचे तुम्ही झाले नाहीत. ज्यावेळी पूर आला होता मुंबईमध्ये, तर तुम्ही आपल्या पित्याला सोडून स्वतः जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन उतरला होता. त्या मातोश्रीवरती बुडायला ठेवलं तुम्ही आपल्या पित्याला त्या वयामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणताय, बाळासाहेब माझे वडील आहेत, माझ्या वडिलांना चोरलं. अरे पण तुमच्या वडिलांना तुम्ही सोडून गेला. तो जो पूर आला होता, त्या पुरामध्ये तुम्ही आपल्या वडिलांना सोडून गेलात. किती मोठा अपमान आहे, किती मोठा हा अपमान आहे आपल्या वडिलांचा. मित्रांनो, लक्षात आलं का? जे यांचे समर्थक आहेत, चाटुकार आहेत, त्यांच्यासमोर ही गोष्ट ठेवतोय. कारण ते शिवसैनिक नाहीच आहेत मित्रांनो. शिवसैनिक हा बाळासाहेबांचा होता. बाळासाहेबांच्या संस्काराखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो मोठा झाला होता. हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे झालेत, पण संस्कार नाही घेतला. हा अपमान आहे. आणि हिंदुत्व ज्यावेळी तुम्ही काढलं, हिंदुत्व हा शब्द, हिंदू हा शब्द ज्यावेळी बाळासाहेबांच्या नावापुढचा काढला तुम्ही, त्या पदवीच्या पुढचा, त्या उपाधीच्या पुढचा, आणि फक्त सम्राट, हृदय सम्राट जनाब बाळासाहेब ठाकरे, त्यावेळी बाळासाहेबांचा अपमान झाला. ज्यावेळी ती पालघरला त्या संन्याशांचं, त्या साधूंची हत्या झाली, निर्मम हत्या झाली, आणि तुम्ही मूग गिळून गप्प राहिलात, त्यावेळी अपमान झाला बाळासाहेबांचा. ज्या वेळेला सावरकरांचा अपमान झाला, तो राहुल गांधी आलेत कुठे, महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात येऊन अपमान केला. कोणाचा? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. त्यावेळी बाळासाहेबांचा अपमान झाला. मित्रांनो, पाढा वाचायला सुरुवात केली तर खूप मोठा पाढा आहे. तो संपणार नाही, दिवस संपणार नाहीत. कितीतरी एपिसोड करायला लागतील. कोविड काळात तुम्ही एका कपडा व्यापारीला हे टेंडर दिलेत, कॉन्ट्रॅक्ट दिलेत, आणि मुंबईकरांचा तुम्ही घात केलात. महाराष्ट्राचा घात केलात त्या कोविड काळात. हा त्या मुंबईकरांचा, त्या महाराष्ट्रीयन मराठी माणसांचा, मुंबईकरांचा, सर्वांचा हा अपमान होता. हे आमंत्रण जे दिलं गेलं नाहीये उद्धव ठाकरेंना, ही योग्य गोष्ट आहे, योग्य निर्णय आहे. अशा नतद्रष्ट व्यक्तीला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं उद्घाटनाला बोलवूच नाही, असे जे नतद्रष्ट व्यक्ती आहेत. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधीला बोलवलंय. हा एक राजकारणाचा प्रकार आहे म्हणू शकतो आपण. त्यांनाही नाकारलं गेलं असतं, पण आता निवडणुका जवळ आल्यात, आणि त्याचा उपयोग होऊ नये, आणि त्यांचे बुरखे फाडले गेले पाहिजेत. कारण ते आता जाणार नाहीयेत. गेले तर मुसलमान नाराज होतील.
म्हणजे हिंदूंसाठी ते किती लढतायत हे ज्या बाकीच्या नेत्यांना जे आमंत्रण दिलंय, हा त्यांचा बोरखा फाड आहे, हा त्यांचा मान नाही आहे, हा त्यांचा सन्मान नाही आहे. राहुल गांधीचा, त्या सोनिया गांधीचा, अखिलेश यादवचा, लालू प्रसाद यादवचा हा सन्मान नाही आहे. त्यांचे मुखवटे आता उतरवले जाणार आहेत. जे मुसलमान त्यांना डोक्यावर घेऊन फिरतायत, त्यांनाही त्यांचा असली चेहरा, खरा चेहरा, वास्तव, रियालिटी त्यांच्यासमोर ते ठेवले जाणार आहे आता. मित्रांनो, हे कोणाचीच नाही आहेत, कुठल्याही तथाकथित धर्माचे नाही आहेत. हे जे नेते आहेत, राहुल गांधी, सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव, शरद पवार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, हे कुठल्याच धर्माचे नाहीत, कुठल्याही तथाकथित धर्माचे नाहीत. पण BJPने जे आपल्या वचननाम्यात दिलं, हा वचननामाच म्हणावा लागेल, ते त्यांनी पूर्ण केलं. आणि वचननाम्यात दिलं 370 हटवलं, राम मंदिर बनवलं. त्यांनी दुहेरी भूमिका नाही घेतली, आपल्या वचननाम्यात त्याचा उल्लेख केला. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, उद्धव ठाकरे यांना हे आमंत्रण नाकारलं गेलं, हा अपमान नाही आहे. आणि काय गरज नाही, त्यांचा बुरखा फाटलेलाच आहे. त्यांचा चेहरा जनतेच्या समोर आलेलाच आहे. आता आमंत्रण देऊन आणखीन त्यांचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करायची काही गरज नाही. पण जे अन्य लोक आहेत, त्यांचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं वास्तव जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते हिंदूंनाही कळून देत आणि मुसलमानांनाही कळून देत आणि अन्य तथाकथित धर्मीयांना सुद्धा कळून देत. कारण धर्म हा एकच आहे, कर्म. मित्रांनो, लक्षात आलंच असेल. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय प्रभू रामचंद्र, सियावर रामचंद्र की जय.